स्नेहा बघा काय मस्त सजली आहे. तर मंडळी आम्ही आलोय घरी. खूप हिरवा कलर लावलाय. मस्त रंगले तू बघा इकडे. हा हा हा. मम्मीने घेतले वडे थापायला. बापरे. बायकांनी ना होळी निमित्त पुरणपोळ्या मस्त. बाबो फुगली की ग. मी आलो नेमकं तेव्हा फुसली. काय फुसली काय असेल ते. तर होळीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आज होळी पौर्णिमा आहे आणि पुरणपोळ्यांचं पुरणपोळ्या मम्मीने मोदक केलंय पण आता तिने पटकन प्लॅन केलं ना प्लॅन चेंज करून मोदक हे केलं पुरणपोळी केली. असू दे. मग पुरणपोळ्यांचे आम्ही नाही दाखवले कारण पुरणपोळ्या ऑलरेडी तुम्हाला दाखवल्या. ही बहिणी काळी काळी करपवली पण ही मीच खाणार आहे कारण मला अशा कडकवाल्या असतात त्याच आवडतात. तुपात लोळवलीस ना ती. मग आम्ही तुम्हाला ह्याचं नाही रेसिपी दाखवणार कारण ऑब्व्हियसली तुम्हाला त्याची रेसिपी आहे. आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये मेन्शन करू ती रेसिपी. पुरणपोळीची संक्रांतीच्या निमित्ताने बनवल्या होत्या आपण पुरणपोळ्या. पुन्हा कधी काय वेगळा फ्लेवर वगैरे काय टाकून बनवायची असेल चॉकलेट विकलेट काहीतरी वेगळी पुरणपोळी तर आपण त्याचा व्हिडिओ करू एखाद वेळेस पाहिजे तर. आता आपण ह्याचं नैवेद्य करणार आहे. तिखट पुरणपोळीचा शोध हो लावायचं आहे. आता जसा होय सूर्यास्त जसा होईल तसा आता होळीची तयारी सुरू होईल आणि मग नैवेद्य घेऊन आपण खाली होळीला नैवेद्य दाखवायला जाऊया. तेच एकदा बघून येतो आणि मग आपण ठरवूया आणि जाऊया खाली तयारी. तर मेन पुरणपोळ्या बनवण्याचं कारण म्हणजे ऑर्डरच्या 10 पुरणपोळ्या होत्या तर ह्या 10 नाहीत. ह्या काहीतरी 100 झाल्यात बाहेर. ह्या बघा एवढ्या ह्या गार होत्या आता जराशा कारण अशा गरम गरम भरल्या तर त्यांचं होळीचं काम झालं. मग काय बिल्डिंग आहे ती. आम्ही इथे आता आमच्या एरियामध्ये आलो. ह्याला काय म्हणतात रेफ्युजर आहे. मी कधी कधी नावच विसरतो या एरियाचं. तर इथे मधला जो एम्पी थिएटरचा एरिया तिथे त्यांनी मस्त होळी इथे केली आहे बांधली आहे होळी. आणि आपण आता अंधार पडल्यावर जेव्हा पेटवायला घेतील तेव्हा जाऊ. मला वाटतं 8-9 वाजता काहीतरी पेटवतील होळी. समोर पण समोरच्यांच्या पण करतायत की ते पण ते छान करतात सगळे सण ना साजरे. आपण जाऊ. आज काय आपण डायरेक्ट मेन रेसिपी जी आहे ती उद्याचीच असणार आहे त्यामुळे आपण जाऊ आता. येस अशा प्रकारे आम्ही खाली आलोय आणि स्नेहा बघा काय मस्त सजली आहे आणि इथे मम्मी सजली आहे. हो आत्ता चालू केलं. माझा एक तर कुर्ता आहे व्हाईट आणि हा मी असा दिसतोय छान है ना. मला शूट कर की ग मम्मी. मी कसा दिसतोय बघा. मस्त मस्त भारी भारी छान छान. चालते चल पुढे जाऊया. हां इकडून आहे की जागा मधून आहे बघ ना. अगर स्नेहा आलेली आहे खाली मस्तपैकी आणि चप्पल काढून चल जाऊया. ये मम्मी या पुढे. स्नेहाची आता पूजा चालू होईल. अशा प्रकारे स्नेहाने आपलं सगळं नैवेद्य ठेवलंय. काय काय करते स्नेहा सांग. नारळ नंतर जळत्या होळी टाकू आपण. हार गेलेला आता काय करायचं. मम्मी पाया पडते इथे. मम्मीने घेतलं पाया पडून छान. ठीक आहे अगरबत्ती फिरव आणि लाव. फिरव आणि लाव देते कशात तरी. स्नेहाचं इथे होळीला प्रदक्षिणा घालतायत आणि मम्मी पण सोबत चालते आणि प्रदक्षिणा घालताना पाणी विसर्जन चालू आहे. होलिका दहनाला चालू केले ह्यांनी. आता सुशील चाललाय नारळ घेऊन. जळली नाही होळी
तेवढी नारळ फेकण्यासाठी. जळली होती. आता तो परत नाही मिळणार. आता तो नाही मिळणार, आता दुसरा नारळ मिळेल आपल्याला मस्त. दुसरा घ्यायचंय. मस्तपैकी घेऊ एक मस्त प्रसाद घेऊ आणि खाऊ आणि घरी जाऊ. ते सुशील चाललंय नारळ काढायला, पण मला जाम भीती वाटते. हाताला चटका लागत चाललाय. बघ जमत असेल तर. काठी मिळाली आहे त्याला. काय एवढं आवडतं ते भाजलेलं खोबरं. हे कलर लागलेला आहे आम्हाला. आणि हा नारळ काढला आपण. आता घरी जाऊन काय करायचं सुशील त्याचं. फोडायचं आणि मस्त प्रसाद म्हणून खायचा. हो. तर मंडळी आम्ही आलोय घरी आणि सगळे कपडे आपले ते मस्त ट्रेडिशनल ते काढलेत, चेंज केले, कम्फर्टेबल कपड्यांमध्ये आलोय. आणि आता आम्ही बसलो हे खायला. पुरणपोळी आहे, कटाची आमटी आहे, भजी आहेत आपले बेसनाचे, पापड आणि कुरडई आहे. मम्मीने सागर संगीत ताट वाढलंय, दूध आणि पोळ्या वगैरे आणि खोबरं पण घेतलं आम्ही जे आता मग कशी काढलं होळीत ना ते मम्मीचं फोटो सेशन चालू आहे. स्नेहाने पण घेतलंय खायला. स्नेहा खायला आता. स्नेहाचा मेकअप केला. स्नेहा दाखव चेहरा. आता आम्ही हे खातो मस्तपैकी. आणि आपल्या थंबनेलमध्ये तुम्ही बघितली असेल ती रेसिपी, त्या रेसिपीसाठी आपण डायरेक्ट आता उद्या सकाळी भेटूया. चला. दुसऱ्या दिवशी तर गुड मॉर्निंग मंडळी. आणि आम्ही फुल रंगलेलो आहे आणि आम्ही चाललोय मस्त सूरजकडे. आता खूप हिरवा कलर लावलाय. आणि यांना मस्त पैकी रंगवलंय छानपैकी. आणि आता आम्ही चाललो सूरजकडे. हे बघ हे बघ हे बघ हे बघ. आता आम्ही चाललो सूरजकडे बारीमध्ये. चला सूरजकडे जाऊया. मस्त रंगले तो बघा इकडे. सूरज आलाय, नेहा आली आहे, आंटी आहे, मम्मी आहे आणि सगळे मस्त रंगले. अंकल पण आहे. क्या बात आहे. आणि फुल नाचतंय. क्या बात आहे. मस्त आम्ही इकडे आलो. मी जरा लेट क्लीन करतो. हा मुलं पूर्ण पावसामध्ये. बघा भिजली. मी चिकन घेऊन आलो मस्तपैकी ते. आणि किती 1 किलो 1 कोंबडी होती. 1100 ग्रॅमची. खूप छोटी कोंबडी होती. लेग पीस पण मस्त बारीक होते. सो कवळीच कोंबडी आहे तर ती आणली. आणि मम्मीने ते काहीतरी वाटून घेतले. काय हे चमचावर मेथी. मेथी म्हणजे मेथी दाणे. अच्छा. आणि हे 2 चमचे धणे छोटे आपले, 2 चमचे धणे आणि 2 चमचे बडीशेप. छोटे म्हणजे छोटा चमचा, एकदम मोठे चमचे. ऍक्च्युली पावडर असेल तरी पण चालेल. म्हणजे आपल्याकडे पावडर नाही म्हणून आपण भिजत घातली होती. ती आता मी हे करून घेतली. पूर्ण बारीक पेस्ट करायची की थोडंसं ठेवायचं? नाही, बारीक पेस्ट, एकदम बारीक पेस्ट कधी करून घ्यायची. आणि ते आता काय पाण्यात मिक्स करायचं, उकळून घ्यायची. अच्छा. आणि हे कुठले मग ते? अच्छा, मला वाटतं तू ते काकडीचे वडे करणार आहेस. ते नाही, मग हे कोणते वडे? ते आपल्याला मिळालं पाहिजे. काकडी ती मोठी तवस म्हणतात ना त्याला? ते हो, आपल्या तवसाचे वडे कोकणात आपल्या बनवतात ते ना. हो हो. आणि हे तुमच्याकडची पद्धत? रायगडला. रायगडची पद्धत. रायगडमध्ये पण ते पण तुमची पद्धत? हा. हे पण कसं आई सुकं पीठ बनवून ठेवायची. काय बोलते? हा, मग ते पीठ बनवायची ना, त्याच्यातच ते मग ते किती वेळा बनायचे असे वडे की पीठ बनवून ठेवायची आई? पीठ या पिठाचेच मग ते भानूरला पण बनतात. पावसाळ्यात बनवतात ना. हा हा हा. त्याला पण हाच सुगंध असतो. असंच असतो. मी नाही का मग इन्स्टंट असेच बनवते मग. हो, आपलं तेव्हाचं तेव्हा. आता काय करायचं आपल्याला अंदाजेच म्हणजे एक पीठ, एक वाटी हे पीठ घ्यायचे. ज्वारीचं पीठ, तांदूळ पीठ, गव्हाचं पीठ. आपलं तर ज्वारी आणि तांदूळ मिक्स आहे. अच्छा. हा, म्हणजे मग ते सेमच आलं ना. आणि हे बेसन पीठ थोडं टाकायचं. अच्छा, बेसन पण घालायचंय, गव्हाचं पीठ पण घालायचंय. तरी नरम राहतात जरा वडे. सही आहे, भारी. मग आता हे पाणी उकळायला ठेवायचं ना, हे मसाला टाकून सगळं ते ठेवूया. लागलंच तर मग काय कोमट पाणी वापरता येईल. ओके. आता हे ठेवू उकळायला. चला, सध्या आता ते वाटलेलं आणि हे 2 वाट्यात, 3 वाटे झाले ना. हो हो. हे काय? हळद. हळद आहे.
बरं तुला सांगितलं, मला वाटलं कलर वड्यांना कलर यावा म्हणून. का मम्मी? आणि, अच्छा होळी आहे म्हणून. मग थोडं निळा वेळा पण बघ. मीठ अंदाजे. मीठ अंदाजे चवीनुसार, नंतर वाढवता येऊ शकतं ना पिठात. तर काय तू चाकून बघते? मम्मी कच्चं बिच्चं खाते बाबा. मम्मी चिकन पण कच्चं चाकून बघते. गपरे शी शी कशी असं थोडासा गुळ गुळ का? आणि मी ते हे बनवणार आहे, काल भाजून आणला होता ना आपण नारळ, त्याची सोलकढी करणार आहे मी. किंवा तो नारळ हवा तर तो ह्याला घे. तो एवढा नव्हता भाजला गेला की खाऊ शकत नाही, म्हणजे आपण वाटू शकत नाही. चमचावर गुळ 2 चमचे टाकलेस मम्मी, बघितलं नाही. मी. चोरून नको तो करू. आता डब्बा भरलाय ना, काल गुळ चिरून ठेवलाय. तू एवढा कलर लावलास की कलर असं निघत नाही. माझा बघ तू पण हे बघ, हे बघ, पूर्ण अजून कलर तसाच्या तसा आहे माझा पण सगळं. आता काय टाकलंस? झुमतायत ना माझे. हो. हळद गुळ मीठ. लाल तिखट वगैरे काय ना करायचं तिखट काढायचे गेला नाही बाबा, नको. मसाल्याचे आपलं हे होईल ना हा. रस्सा तिखट मस्त. उकळी आली आता याला. उकळी मगाशी झाली हा होती. झालं आता परत उकळायची गरज नाही. नाही. हम्म. आता हे पिठावर घ्यायचं आणि पीठ कालवायचं पीठ. त्याच्यावर घ्यायचं. अच्छा, आता एक वाटी पीठ, हे गव्हाचं. गव्हाचं पीठ. 1 वाटी गहू घेतले. हम्म. हे आपले ज्वारी तांदूळ मिक्स असतं आमच्याकडे. हम्म. जर तुमच्याकडे मिक्स नसेल, ज्वारी फक्त ज्वारी असेल तर 1 वाटी ज्वारी घ्या, 1 वाटी हम्म. तांदूळ घ्या. आपण आता ह्या 2 वाट्या घेणार आहे. हम्म. हे काय तुझं हे असं पूर्ण भरायचं, दाबायचं नाहीये. नाही दाबायचं कशाला. हम्म. हे ज्वारी तांदूळ 1 वाटी आणि परत ज्वारी तांदूळ 1 वाटी, कारण आमचं एकत्र पीठ आहे. हम्म. वडेच खायचे ना, भात नाही खायचं ना. मग नको, थोडं नावाला थोडंसं केलं बस झालं आपलं. बरं. आता हे झालेलं आहे. 2 वाट्या ज्वारी आणि तांदूळ तांदूळ पीठ. 1 वाटी, म्हणजे 1 वाटी ज्वारी 1 वाटी तांदूळ. हम्म. मिक्स पीठ असेल तुमचं तर हम्म. 2 वाट्या ज्वारी तांदूळ. आता त्यात थोडंसं बेसन पीठ, ते किती? अर्धी वाटी. बस. आणि ह्याचं हे कशासाठी, म्हणजे काय कारण असतं बेसन का घालतात? कारण वड्यांमध्ये ऍक्च्युली आई तर बनवायची ना सुकं पीठ, हा. त्यात ते तांदूळ, ज्वारी, गहू थोडे, हा. आपले हे चणा डाळ, हे सगळे एकत्र करूनच हा, वाटायचे. असं अच्छा, हे पण सगळं आपण ते घेतलं ना हो. वाटून पहिलं. मसाले पण धणे, सगळे धणे, त्याच्यामध्ये. बडीशेप आणि मेथी. हा, हे सगळे एकत्र वाटून त्याचं एकच पीठ बनवून हो. ठेवायचे. अच्छा, चांगलं. आता हे आपण सगळे घेतले मिक्स करून, यात आता मीठ घालू. हम्म. मीठ मीठ घातलंय त्याच्यात. अच्छा, मीठ ह्याच्यात आता घातलं. परत सॉरी, मीठ. नको नको, चालतंय. हे याच्यात मस्त घालून घेते मम्मी. आणि हे कसं आपलं कसं म्हणायचं असतं पीठ, काय पातळ जाड कसं काय? नाही, आपलं भाकरीचं पीठ असतं साधारण, हा थोडं त्याच्यापेक्षा थोडं पातळ. भाकरीच्या पिठापेक्षा पातळ, कारण ते ते असे नीट थापता आलं पाहिजे. वडे फडक्यावरच ते थापायचे असतात. फडक्या. आणि त्या चिकन भुती येत नाही मस्तपैकी. बाबू ते पेठा बघ असलं तर नाही. हे कशाला काय आहे? पेठा पेठा मी खाते ते वस्तू घाण काय? नाही, ऍक्च्युअली घाण नाही, ते ऑफल कट म्हणतात त्यांना. ऑफ कट असतात ते सगळे. हार्ट, पोट असतं ते. पोट, लिव्हर, म्हणजे मम्मी सगळं ऑर्गन खाते, आपण मसल्स खातो. आपण चर्चा करतोय, पण खाणारे लोक काय काय चर्चा करतील. असू दे. अक्षरशः असं झालं होतं की कशाला चिकन खाऊया माझं ते तसं झालं की आणि आपण एक म्हणजे ते थोडं वाटलं जरा. वाटलं होतं की म्हणजे जाऊ दे म्हटलं मी. नंतर मग आज नको खाऊया त्याचं चाललेलं. पण नंतर मग मला चव आठवली पटकन, मग बोललो की नाही नाही, मग खाऊ त्याचं दे. असं झालं की मोहम्मद अली रोडला खाऊन खाऊन तो बिचारा असा थकलाय मग काय, आता ते झालं आणि आपला सण आला. आता काय करायचं, मग असू दे. आणि आपण मध्ये बिर्याणी फेस्टिवलला पण बरंच चिकन खाल्लं ना. आता कोकणात आपल्या माझ्या सासरी, तुझ्या आजोळी तर हे वडे मटण म्हणजे ती फिक्स. हो, कुठलं सण असेल त्या वेळेला, म्हणजे ज्या सणाला खातात त्या सणाला. आमच्या इकडे सगळ्यांनाच इकडे एवढं नाही, वडे कधीतरीच म्हणजे. पण आम्ही पण, तुम्हाला वाटत असेल की व्हिडिओ मध्ये वगैरे आम्ही टाकतो बरेच ते, तर आम्ही नॉनव्हेज सारखं नाही खात. आमचं मोस्टली फक्त संडेला नॉनव्हेज असतं, ते पण घरचं नॉनव्हेज असतं. हा, ठरलेले वार आहेत. आणि आमचं कसं तुम्ही बघाल इकडे बघा, म्हणजे रविवारी मटण, मच्छी, चिकन, मच्छी आणि पार्सल असं. तर एक रविवार आमचं मटण, आम्ही मटण खातो, मम्मी मटण नाही खात म्हणून मच्छी. मग एक रविवार चिकन असतं, एक रविवार परत मच्छी, आणि एक रविवार आम्ही बाहेरच काहीतरी खातो. तर तसं आहे. आता हे पीठ पूर्ण आपण मस्त की मळून घेऊया. चला, इथे झालंय पीठ मळून. जरा दाबून दाखवा किती मऊसर मळायचं. भाकरीपेक्षा थोडंसं मग. आणि ते अजून ठेवणार आहेस तू काय बोलली, 2 तास तरी ठेवायला लागतं ना ते. 1 तासभर तरी. हे काय रे? हे काय खोबरं वाटण करायचं आहे आपल्याला. तो खोबरा झालाय, ते दोन कडक. त्यामुळे तो काल भाजलेला आहे काय तो? नाही, हा बघ काल वाजलेला इकडे. सुख खोबरं. मम्मीने
सगळं भाजून घेतलेलं. काय काय याच्यात मम्मी? कांदा, खोबरं, दीड आलं, कांदा, लसूण. थोडस खोबरं, आलं, लसूण, मिरची, ओली मिरची, कोथिंबीर आणि आपले लवंग, मिरी, दालचिनी. लवंग, मिरी, दालचिनी हे सगळं घेतलं आपण भाजून. कोथिंबीर. पहिला कांदा भाजला, मग त्याच्यात खोबरं टाकलं, मग ओला मसाला टाकला, मग खडे मसाले टाकले 3 आणि मग कोथिंबीर आणि वगैरे ते ओले मसाले जे होते ते घातले. आता ह्यांना थंड करून मस्त वाटून घेऊ पाणी घालून. मी वाटण घेतले भांड्यात घालून. आणि आता एक टोमॅटो. तो टोमॅटो का? टोमॅटो ट्रेडिशनल टाकत नाहीत वाटतं ना? नाही, पण बरं टोमॅटो असलो की थोडं आंबटपणा. चिकन पण आवाज वास असतो ना. त्यासाठी? आंबटपणामुळे जरा हे होतं. आणि हे कसं पूर्ण एकदम बारीक वाटून घ्यायचं. गावाला तर पाट्यावर वाटतात, त्यामुळे त्याला थोडासा असं तो ही माझी पद्धत आहे. भरडलेला सारखा गावठी असं वेळची पद्धत नाही. आता तू बोलली गावठी चिकन करायचं. हा म्हणजे गावठी पद्धत अशी. तेच ना, आईने शिकवलं ना तुला हे टोमॅटो होती आई नव्हती टाकत. मी अच्छा. टाकते. सगळं? हां. तू तुझ्या त्यात कधी माझं पण addition काहीतरी addition पाहिजे ना. मग पारंपरिक आहे, बनवायचं. ते मस्त वाटून घ्यायचं बारीक. ते वाटून काढले मम्मीने सगळं बाहेर. मस्त बारीक झालंय. तर आता आपण पुढची प्रोसेस काय मम्मीला विचारू. काय करायचं पुढे? कांद्याची फोडणी. अच्छा, मग त्या तयारीला लागूया. चला, तर तेल घेतलं मम्मीने आणि त्यात कांदा घालतोय. किती तेल घेतलेलं? 3-4 चमचे. 5-6 चमचे. तरी या चिकनला तरी नाहीच येत ना? एकच करायचं आहे. हां, तर्री नाहीच येत ना याला? मम्मी बोलली एकच करायचं, कारण आमच्याकडे कधी कधी चिकन किंवा मटण असेल तर 2 गोष्टी बनतात. एक सुक्कं बनतं, पूर्ण सुक्कं, आणि एक रस्सा प्यायला. तर हे फक्त आपल्याला एकच असं गरगरीत रस्सा करायचा आहे. त्यासाठी कांदा टाकला मस्त तेलामध्ये पहिल्यांदा. आणि आता मसाल्याचा डब्बा आलेला आहे. हा कांदा मस्तपैकी आपला परतून झाला, लालसर झाला जरा. त्याच्यात मम्मी घालते हिंग घालते आणि ही हळद जाते मस्तपैकी. छान. जाते. तर आपलं लाल तिखट आहे. हिरव्या मिरच्या का तिखट नाही म्हणून जास्त 4 घेतले होते ना. हे फक्त लाल तिखट आहे, ह्याच्यात काहीच नाही. मालवणी मसाला नाही, काय नाही, कुठलाच मसाला नाही, फक्त लाल तिखट बस. त्याला मस्त लाल रंग पण आहे. धना पावडर, काही जण वाटण्यात पण घेतात ना धणे. आपल्याकडे पावडर असते म्हणून आपण पावडर घेतो. फ्रेश पावडर घातली मस्तपैकी. आणि आता मसाले परतून झालेत छान. हे वाटण घालायचं छान. सगळं घालायचं आपल्याला. जेवढं लागेल तेवढंच बनवलं ना. हां, आता हे फ्रेश आत्ता पाहिजे तेवढंच बनवलं आपण. एकच करायचं आपल्याला. जास्त जाड नाही, जास्त पातळ नाही. मीडियम साईज. वड्यांबरोबर खायचं. मीडियम साईज बोलतो सर, मीडियम कन्सिस्टन्सी. साईज कसं? मीडियम साईज. साईज म्हणजे ते झालं, स्मॉल मीडियम लार्ज पाहिजे का तुम्हाला, काय पाहिजे तसं. आता हे वाटण घालून मस्त की मला आला सुगंध आला त्या मटणाचा, त्या चिकनचा. सगळं ताजं. आहा. कांदा, खोबरं, ओला मसाला, गरम मसाला. गरम मसाले सगळे फ्रेश करून घेतलेत म्हातारीने. झालीच म्हातारी, आता काय नाही. हो, झाली. चालवत नाही, काय बोलवत नाही ना, काय नाही. सगळे पण वाढलाय, सगळंच वाढलंय. घालायचं बाबा. हे भांडं मस्त धुतलंय. वय झालं आता. दात नाही राहिलं खायला तिला, म्हणून चिकन बंद केलं तिने. असो, हे मस्त भांडं धुवून. बापरे, काय करू. बरोबर. मग आता वाटण छान फतफत आहे. आता छान पैकी मस्त ते मसाला भाजून झाला आपलं वाटण वगैरे. आता त्यात चिकन कच्चं न शिजवलेलं चिकन आहे, हे कच्चं चिकन घालायचं. वा. आणि ते पाणी नाही घालायचं, म्हणजे लाल पाणी होतं. बाबू क्या बात आहे. हा. आणि हे मस्त परतून घेणार आहे मम्मी. क्या बात. तर आपलं भांडं ते मसाला जर राहिला होता ते आपण जरा विसळून घेतलं. परतून घेतलं. हो, काय थोडासा भाग त्याचा व्हाईटिश पण झाला चिकनचा. त्या मसाल्यात घेतला हे करून. आता ते पाणी. क्या बात आहे. अजून शिजायचं बाकी. तरी पण तो मसाल्याचा फ्लेवर दणक्यात आलाय असा. सगळं ताजं आहे. आणि सुगंध जो सुटतो ना या वाटणाचा, भयंकर सुटतो. आणि हे आपल्या धुलीवंदनला बऱ्याच ठिकाणी खातात. स्नेहाबोली त्यांच्याकडे पण नॉनव्हेज खातात. असं कुठे नाही आहे मला वाटतं जिथं प्रत्येकी जिथं नॉनव्हेज खात नाहीत धुलीवंदनाच्या दिवशी. आपल्या इकडे तरी खातातच. हो. रायगड जिल्हा, तुमचा रत्नागिरी जिल्हा. आमचा रत्नागिरी का? बरं, तुझं सासर आहे मम्मी ते. आपण झाकण ठेवलं आणि झाकणात पाणी ठेवलं मस्त. एखादं चिकन शिजवून घ्यायचं छान. आता तुम्हाला डायरेक्ट नंतर काय प्रोसेस करायची असेल एक्स्ट्रा तर ती सांगतो, नाहीतर मग आपण डायरेक्ट चिकन शिजल्यावरती भेटू. चला. शिजत आलं. अजून आपल्याला पाणी वाढवायचं
घ्यायचं आहे थोडं त्याप्रमाणे. कांद्याला पण थोडं मीठ टाकलं होतं भाजताना. नारळाचं दूध फुटत नाही. इथे काय झालंय? इथे सोलकढी बनवली मी मस्त आहे की. काल होळीतला नारळ आणला होता नाही का आपण, तो खाऊन खाऊन किती खाणार आपण. ठीक आहे. आतमध्ये वाढला नव्हता ना, म्हणजे मस्त लागतो. थोडं मीठ पाहिजे. ठीक पाहिजे. मला वाटलंच होतं म्हणून ती कमी टाकलं होतं. ठेवू काय तेलाचं इथं? एवढं तेल बस होईल? थोडा एकच काढायला लागतो ना. म्हणजे काय तुमका वडा एकच काढायला लागतो म्हणे. टाकलं काय मीठ? मग मीठ टाकले नाही, आता ते मीठ थोडंसं त्याच्यामध्ये वेगळणार आपण. जरा मस्त की झाकण मारू. करायचं आहे त्याला. बारीमध्ये चिकन उकळते, आले शिजत. मम्मीने घेतले वडे थापायला. वडा मम्मीने घातला तेलात, तिथे झाले ते वडे सुरू. आता मम्मी तुम्हाला दाखवेल कसा थापायचा तो. हा एक घेतला गोळा, ह्याला काय म्हणतात मांडे नाही, दोंडे नाही, चाडे नाही, हे गोळ्याच चाले म्हणजे त्याला तेल बिल लावून गोळे. मम्मी आडनाव पण आहे गोळे. घडी मारतात ना त्याला. काय वडे 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 सावकाश. तेल उडालेलं आहे. स्नेहाने वडा एकदा तरी तेल पलटला. उडतोच तिच्या. ते होतच. त्याशिवाय कसली सुगरण. अरे सुगरण सुगरण हो पुढे पुढे खाते शिकरण. अरे संसार संसार जसा कढईचा मानलेला तवा चुल्यावर, जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटके तवा मिया त्या भाकर. चिकन शिजलं. बहिणाबाई चौधरी. हे काय हड्डी सोडली चिकनने. टेस्ट कर सुशी. मी ना बाय एवढा गरम खायचो. हो झालेलं आहे. आता इथे मस्त की मी गार्डन लावलंय. गॅस बंद. पण हे जेव्हा खाऊ त्यावेळेला कोथिंबीर घालून घेऊ आपण. आणि मम्मीने वडा थापलाय. मम्मी बोलता बोलता वडा थापला, तो आला तरी का व्हिडिओ मध्ये. अजून एक थापच. अगा बाबू. हे पाण्याचा अंश असतो. मम्मीने राग काढलेला स्नेहावर. स्नेहा बघा काळ तोंडी तिकडं. माझं पण हे माझं तर बाई गळ्याचा कलरच नाही निघाला. आपण मला वाटतं नंतर घासतच घामात आपण बसलो होतो बघ, घाम ऊन आणि घाम, त्याच्यामुळे तो आतमध्ये घुसलाय कलर जरा. तो निघेल 2-3 आंघोळी. थोड्या वेळाने सूरजला फोन कर, त्याचा कलर निघालाय. त्याला पण विचारू बाई. नाही मस्त, ते लोक पण छान एन्जॉय केलं त्या लोकांनी. त्यांना बरं झालं आपण आपल्या बिल्डिंगच्या इथे घेऊन आलो. रेन डान्स वगैरे तरी मिळाला. आणि मस्त असं रेफ्युज फ्लॅट मधनं वरनं पाईप सोडले होते छान. आणि ठेवलंयस तिकडे पाणी ठेवलं जरा. आता हे वडे होत आहेत मस्त आहे की. वडे तळून घेऊ. दाखवलं का थापताना? होय होय. तुला थापताना दाखवायचं होतं. चिकन छान शिजलेलं आहे आपलं. आणि त्याच्यावर आपण हे गार्डन लावून घेऊ याचं कोथिंबीरीचं. आणि सोलकढी मस्त झालेली, तिच्यावर पण कोथिंबीर घातली आणि ती फ्रीजमध्ये ठेवायचं. आपण मस्त आहे की जेवायला भेटूया. चला. पण मम्मीचं पूर्ण संपलंय. वडे शेवटचा वडा तळतो. चिकन झालंय. सॅलड कट करायला घेतलंय मी. थोडासा टोमॅटो किडलाय, तो आता मी साफ करतो. आणि आपली याच्यात सुंदर अशी सोलकढी झालेली आहे. राहू दे. कुठे मस्त नाही, आता खात नाही, आपणच खाणार. त्यामुळे हे करून मस्तपैकी बाहेर बसतो आम्ही. चला जेवण घेऊ जेवायला. हो मम्मीला सॅलड पाहिजे असतं चिकनच्या जेवणावर. चला मस्त ताट ओढून घेतलंय मित्रांनो. आणि ह्याच्यामध्ये हे सोलकढीचा ग्लास. चिकन आपलं, वडे, सॅलड आणि सोलकढी. सुंदर. बायका खात आहेत, मम्मी खाते. आणि इकडे स्नेहाने घास घेतला मस्त. जस्ट वडे मस्त मऊ मऊ. मऊ झाले. झाले. होय खात स्नेहा, घास घे. कसं झालं? काय फायदा मग तुझा? आहे तुझं रिएक्शन घेऊन काय फायदा? मी खातो. बऱ्याच दिवसांनी असं चिकन बनवलं. भाई मला तर ते म्हणजे मी सांगू शकत नाही काय. घे घे. आता तुझे सगळे प्रकार असतात. आहे की ना भारी. आता जर मी एक घास घेतो मस्त पैकी. चिकन सुकायला लागले रे, ते मला तर हवत नाही. बापरे वडे मस्त झाले रे. तरी पण वडे थोडे क्रिस्पी लागतात. ओ बापरे, सुंदर चिकन मस्त शिजलंय. इन्स्टंट वडे तुम्ही पण करून बघा आणि खाऊन बघा. होळीचा दुसरा दिवस रंगपंचमी, धुलीवंदन सॉरी, असाच सेलिब्रेट झाला पाहिजे. आमच्याकडे नॉनव्हेज खाऊन करतात, काही ठिकाणी नसेल कदाचित, पद्धत माहीत नाही. पण आमच्याकडे स्नेहाकडे कोकणात घाटावर दोन्ही ठिकाणी
नॉनव्हेज खाऊनच साजरा करत होतो. आणि मस्त झणक्यात तुम्हाला होळी पण दाखवली आम्ही आमच्याकडची. पुरणपोळी नाही दाखवली कारण ऑलरेडी संक्रांतीचा व्हिडिओ केला होता, तर ती लिंक आम्ही शेअर करू याच्यामध्ये, डिस्क्रिप्शनमध्ये टाकेन मी. आणि आज तुम्हाला सगळं वडे मटण कसं करायचं तुम्हाला सांगितलं. तर वडे मटण म्हणजे आमच्याकडे चिकन करीचं त्याला पण कोंबडी वडे असं म्हणतात, वडे मटण म्हणतात. तर हे रेसिपी तुम्हाला दाखवली कशी काय ते, मस्त वाटण काय घ्यायचं, वडे कसे बनायचे सगळं सांगितलं. त्यामुळे नक्की करून बघा. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा व्हिडिओवर तुम्हाला कसं वाटलं ते, शेअर करा तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत आणि चॅनलला आमच्या सबस्क्राईब करा आणि सगळ्यांना सबस्क्राईब पण करायला लावा. आपण भेटू पुढच्या वेळेस. चला या व्हिडिओचं एवढंच. बाय 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 बाय. जेवायला या. बाय.